विदर्भ की पंडरी माने जाने वाले श्री क्षेत्र कौंडिन्यपुर से निकली माता रुक्मिणी की ऐतिहासिक पालकी यात्रा अब अमरावती पहुंच चुकी है। इस अवसर पर कांग्रेस नेत्री यशोमती ठाकुर और सांसद बलवंत वानखेड़े की ओर से बियानी चौक में पालकी का जोरदार स्वागत किया गया। इस भव्य पालकी यात्रा की यह 431वीं वर्षगांठ है। खास बात यह रही कि इस पालकी का पूजन सीमा पर तैनात सैनिकों के परिजनों के हाथों कराया गया, जिससे आयोजन में एक अलग ही राष्ट्रभक्ति का भाव दिखाई दिया। 33 दिन तक चलने वाली यह यात्रा आषाढ़ी एकादशी को पंढरपुर पहुंचेगी। कहा जाता है कि महाराष्ट्र की सबसे पुरानी पालकी यात्रा यही है, रुक्मिणी माता की पालकी यात्रा। इस पालकी यात्रा की शुरुआत ही राज्य की अन्य पालकियों की प्रेरणा मानी जाती है। इस अवसर पर यशोमती ठाकुर ने प्रार्थना की कि किसान सुखी रहे और देश की जवान सुरक्षित रहे। यावर्षी खरं प्रार्थना आई रुक्मिणीला हीच आहे की बळीराजा सुखाव आणि जे बॉर्डरवर आपले सैनिक खरं त्यांनी जी काही आपल्या जीवाची आहुती देऊन आपल्या सगळ्यांचं प्रोटेक्शन करतायत, त्यांच्या बायका, त्यांच्या घरातल्या जे मंडळी, काही एक्स सर्व्हिसमॅन, ते आई रुक्मिणीच्या पालखीचं पूजन या ठिकाणी यावर्षी करणार आहे। स्वामी राम राजेश्वर महाराज देखील या ठिकाणी आहे आणि शेतकरी बांधव दरवर्षी असतात तर ते आहेतच, पण यावर्षीचं पूजन त्यांच्या हस्ते आहे आणि आईला हीच प्रार्थना आहे की आपला देश सुरक्षित राहो, या ठिकाणी शेतकऱ्यांचं भलं हो आणि कोणी जातीभेदाचं राजकारण न करता हे देशाचा एकोपा राहो। या ठिकाणी सगळ्या समाजाचे, मुस्लिम समाजाचे बांधव पण या ठिकाणी येत असतात आणि दरवर्षीप्रमाणे त्या पालखीचं स्वागत करत असतात। आहे खूप मोठा विषय आहे। आता जे लोक सरकारमध्ये बसलेले आहेत त्यांनी वोट घेण्यासाठी नाही काही ते सगळं केलं। मला बघा एक गोष्ट, आज वारकरी चालले आहेत, आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पालख्या चालल्या आहेत। मागच्या वर्षी प्रत्येक पालखीला 20-20 हजार रुपये दिले आणि आज बेशरमासारखे ते हे पैसे नाही देत म्हणतायत। असं कसं चालेल? वारकऱ्यांचा खरं बीमा पण काढला गेला पाहिजे, लाईफ इन्शुरन्स पण त्यांचा काढला गेला पाहिजे, कारण खूप ॲक्सिडेंट्समध्ये रस्त्याने जात असतात, त्यांची काळजी घेतली पाहिजे आणि त्यांच्यासाठी हे नियम सातत्यानं लागू झाले पाहिजे। प्रत्येक जिथून पालखी जाते तिथल्या कलेक्टर ऑफिसने देखील एक ॲम्ब्युलन्स, एक पाण्याची टाकी, ह्या सगळ्या गोष्टी पण तिथं उपलब्ध करून दिल्या पाहिजे। पण हे जे सरकार आहे हे फक्त मतांसाठी राजकारण करतं आणि आता इलेक्शन नाही आहेत म्हणून हे लोक देणार नाही, असं चालणार नाही। आम्ही आमचे हक्काचे पैसे वारकऱ्यांना तो अधिकार दिल्याशिवाय आम्हीही शांत बसणार।